सनातन संस्कृतीमध्ये तुळस ही अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये तुळस ही आवर्जून लावली जाते. किंबहुना तुळशीशिवाय घराला घरपण येत नाही. दारात जर तुळस असेल तर अशा वेळी त्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते. अशी ही तुळस लावल्यानंतर तुमच्या घरामध्ये ती लवकर सुकून किंवा मरून जाते का? याचे उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही सर्वाधिक प्रिय आहे. एक तुळशी दळ अर्पण केल्याने सुद्धा श्रीहरी विष्णू हे अत्यंत प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपल्याकडे देवाला दाखवायच्या नैवेद्यावर सुद्धा एक तुळशीपत्र हे ठेवले जाते. याशिवाय हा नैवेद्य अपूर्ण समजला जातो आणि तो देवापर्यंत पोहोचत नाही अशी आपली धारणा आहे. तुळस ही पूर्वाश्रमीची वृंदा आहे. वृंदा ही श्रीहरी विष्णूंची परमभक्त होती. तुळस ही या वृंदेचेच प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याकडे घरातील अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे हमखास असते. आता अंगण जरी नसले तरी दारामध्ये किंवा बाजूला कुंडीमध्ये तुळस ही लावलेली असते. या तुळशीचा विवाह हा सुद्धा प्रतिवर्षी प्रत्येक घरामध्ये लावला जातो. दिवाळीनंतर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत हा तुलसी विवाह संपन्न होत असतो. या कालखंडात या तुळशीचा विवाह आपल्या घरातील बाळकृष्णाशी त्याच्याशी लावला जातो आणि त्यानंतरच आपल्या विवाहादी कार्याची सुरुवात होत असते. पंचांगामध्ये सुद्धा विवाहादी मुहूर्त हे तुलसी विवाह समाप्तीनंतर दिले जातात. अशी ही तुळस हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानलेली आहे. या तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. तुळस ही आजूबाजूची हवा शुद्ध करण्याचे कार्य करत असते. कारण तुळस ही आजूबाजूचा परिसर निर्जंतुक करण्याचे कार्य करत असते. अशी ही तुळस लावल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणत्याही कारणाशिवाय जर ती लगेच सुकून किंवा मरून जात असेल तर अशा वेळी ते तुमच्या घरातील वास्तुदोषाचे किंवा घरातील पितृदोषाचे किंवा तुमच्या कुंडलीतील एखाद्या दोषाचे ते लक्षण असू शकते. तुळशीची योग्य ती काळजी घेऊन कोणत्याही कारणाशिवाय ती जर अचानक सुकून किंवा मरून जात असेल तर घरामध्ये पुढे होणाऱ्या अशुभ घटनांचे काही वेळेला ते सूचक सुद्धा असू शकते. शकुनशास्त्रामध्ये याचा विचार केलेला आहे. घरामध्ये जर कर्त्या पुरुषाच्या किंवा इतरांच्या कुंडलीत राहू हा जर अशुभ असेल म्हणजे राहूची अशुभता ही जर जास्त असेल तर अशा वेळी घरातील तुळस ही सुकून किंवा मरून जाते. यासाठी आपल्याकडे एक पौराणिक कथा सुद्धा सांगण्यात येते. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर काढण्यात आले तेव्हा या अमृताचे चोरून प्राशन करण्याच्या उद्देशाने राहू नावाचा असुर तेथे रूप बदलून जाऊन बसला होता. जेव्हा श्रीहरी विष्णूंच्या हे लक्षात आले त्यावेळेला त्यांनी या राहूचा आपल्या सुदर्शन चक्राने वध केला आणि त्यामुळे राहू आणि विष्णू यांचे वैर मानलेले आहे. असा हा राहू जर कुंडलीमध्ये अशुभ असेल म्हणजे राहूची नकारात्मकता जर जास्त असेल तर अशा वेळी आपल्या घरातील तुळस ही सुकून किंवा मरून जाते. कारण राहूची नकारात्मकता या तुळशीला बाधक ठरते. कारण जेथे तुळस असते त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि विष्णू आणि राहू यांचे वैर मानलेले आहे आणि म्हणूनच अशा वेळी घरातील तुळस ही सुकून जात असते. कुंडलीत राहू जर अशुभ असेल, कुंडलीमध्ये राहूची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल अशा वेळी त्या घरातील तुळस ही सुकून जात असते. अशा वेळी राहूला शांत करण्याचे उपाय हे योजले पाहिजे. त्यासाठी राहूच्या मंत्राचा जप करणे, राहूची दाने देणे अशासारखे उपाय हे योजता येतात. याखेरीज घरातील जो इलेक्ट्रॉनिक कचरा आहे यावर सुद्धा राहूचा अंमल असतो आणि म्हणून घरातला इलेक्ट्रॉनिक कचरा हा वेळोवेळी दूर केला पाहिजे. कारण सध्या प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा हा हमखास असतो आणि त्यामुळे राहू हा सक्रिय होतो आणि त्यामुळे राहूची अशुभता ही बाधक ठरत असते आणि म्हणून राहूचे कारकत्व असलेला हा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि अडगळ आपण वेळोवेळी दूर केली पाहिजे. याशिवाय पितृदोष किंवा वास्तुदोष हे सुद्धा आपल्या घरातील तुळस सुकण्या पाठीमागचे कारण असू शकते. घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर अशा वेळी सुद्धा वास्तूची अशुभता ही तुळस सुकण्यासाठी कारण ठरत असते. अशा वेळी आपल्या घरातील तुळस ही आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावी. कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये गुरुचे तत्व हे सक्रिय असते आणि त्यामुळे तेथे सकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणून येथे तुळस लावल्यास ती नीट वाढू शकते.
कारण तुळशीला इथली सकारात्मकता ही उपयोगी पडते. याखेरीज तुळशीला हळदी मिश्रित पाणी घालण्याने सुद्धा तुळस ही चांगली वाढत असते. याखेरीज घरामध्ये जर पितृदोष असेल अशा वेळी सुद्धा घरातली तुळस ही सुकून जाऊ शकते. शकुनशास्त्र या विषयावर भाष्य करत असते. आपल्याकडे प्रतिवर्षी वर्षातून एकदा भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये आपल्याकडे वर्षश्राद्ध करण्याची परंपरा आहे. हे वर्षश्राद्ध प्रत्येक घरामध्ये दरवर्षी आवर्जून झाले पाहिजे. आणि असे करून सुद्धा जर पितृदोष राहत असेल किंवा कमी होत नसेल तर अशा वेळी पितृदोषाचे विशेष उपाय करण्याची सुद्धा गरज भासू शकते. नेमके कोणत्या कारणाने घरातील तुळस सुकून जात आहे हे आधी नीट तपासले पाहिजे आणि त्यानंतरच त्यावर उपाययोजना करणे हे गरजेचे आहे. घरामध्ये तुळस बहरलेली असणे, तुळशीला भरपूर मंजिऱ्या येणे हे सुद्धा शुभसूचक मानलेले आहे. घरातील शुभतेचे ते प्रतीक आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळस ही नेहमी बहरलेली असावी. ज्यायोगे घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदत असते. अशी ही तुळस तुमच्याकडे का सुकते हे आधी तपासून पहा आणि त्यानंतरच योग्य ती उपाययोजना करा, ज्यायोगे तुमच्या घरातील तुळस ही नेहमी बहरलेली राहील. याखेरीज घरामध्ये नियमित गंगाजल शिंपडणे हे सुद्धा वास्तूचा दोष कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असते आणि त्यासाठी नेहमी घरामध्ये गंगाजल शिंपडणे हे गरजेचे आहे. ज्यांना नेहमी जमणार नाही त्यांनी 15 दिवसातून एकदा किंवा दर पौर्णिमेला तरी घरामध्ये गंगाजल अवश्य शिंपडावे, ज्यायोगे वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि आपल्या घरातील तुळस ही बहरलेली राहते. अशा रीतीने आज आपण आपल्या घरातील तुळस का सुकते या पाठीमागची ज्योतिषीय आणि धार्मिक कारणे समजून घेतलेली आहेत.